आणि आता भीषण बातमी, कारण नालासोपारा, वसई आणि विरारमधले नागरिक हैराण आहेत। पावसानं इकडे विश्रांती घेतली आहे, पाऊस ओसरला तरी संकट कायम असल्याचंच पाहायला मिळतंय। आणि कारणही तसंच आहे तन्मय, ज्या पद्धतीचा पाऊस इथे झाला आणि ज्या पद्धतीचं पाणी साचून राहिलं ना, त्यामुळे नागरिकांचा संताप जास्त झाला। परिसरातली दुकानं बंद राहिली, नागरिकांना किराणा घेता येईना, घरातनं बाहेर पडता येईना, दवाखान्यात जाणं अशक्य, जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला जाणं तर दूरच। त्यामुळे डीमार्ट सारख्या दुकानांच्या बाहेर ज्या वेळेला थोडंसं पाणी उतरलं ना, तेव्हा लोकांनी लगेच जीवनावश्यक वस्तू खरेदी करता गर्दी केली। खरं आहे, आणि ही परिस्थिती आहे अगदी मुंबईच्या बाजूला असलेल्या या शहरांची। नालासोपारा, वसई, विरारमध्ये लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतीये, घरं खरेदी करण्याचं प्रमाण वाढतंय आणि त्यात हा प्रकार घडतोय जिथे पाण्यामुळे प्रॉब्लेम्स वाढले। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। वसई विरारमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। लोक त्यांच्या घरात जवळपास कैद झाले होते। ज्या जीवनासाठी आवश्यक वस्तू आहेत, साहित्य आहेत, खाद्यपदार्थ आहेत, ते देखील घ्यायला त्यांना बाहेर पडता येत नव्हतं। सध्या मी डीमार्ट बाहेर उभी आहे आणि डीमार्ट बाहेर देखील आपण पाहतोय की नागरिक कशा पद्धतीने जमले आहेत, जे किराणा मालाचं सामान आहे ते खरेदी करण्यासाठी। कारण का इतक्या दिवसांनी ते घराबाहेर पडले आहेत आणि जे आवश्यक वस्तू आहे, सामान आहे, ते इथे खरेदी करताना हे सगळे नागरिक आहेत ते आपल्याला दिसत आहेत। विरारमध्ये आता खरं तर काही दिवसांनंतर ऊन पडला है। कितने दिनों के बाद बाहर निकले? 3 दिन के बाद। ये आप सामान भरे, ये इनफ है आपके लिए? पूरेगा इतना 3 दिन के बाद? सामान मिल नहीं रहा था, इसकी वजह से परेशानी हो गई। पानी अंदर खराब सामान हो है गया। अभी नहीं है, अभी बहुत आउट ऑफ स्टॉक लग रहा है सामान। किती दिवसांनंतर बाहेर पडला आहात? आता 5 दिवस झाले। 5 आता ट्रॉलीसाठी उभा आहे, ट्रॉल्या पण नाही तिथे। हो, गर्दी हो। काकी किती दिवसानंतर घराबाहेर पडला? 5 दिवसानंतर। किती दिवसांचं सामान भरलंय आता आता? महिन्याचं सामान भरलेलं आहे। पुन्हा एकदा जर पाऊस पडला, पूरसारखी परिस्थिती पुन्हा एकदा वसई विरारमध्ये निर्माण झाली तर काय करावं, यासाठी जवळपास महिन्याभराचं सामान इथल्या नागरिकांनी भरून ठेवलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, वसई विरार। तर याच वसई विरार शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसानं नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागलाय। लाईट नाहीये, प्यायला पाणीही नाहीये, मोबाईल नेटवर्कही नाहीये, खायला प्यायलाही नाही। त्यामुळे ही अशी परिस्थिती, अशी दृश्य सध्या पाहायला मिळतात। अरे हे तर म्हणजे तरंगतच आहे सगळं। घरात एवढं पाणी आहे, घरातच गुडघ्याभराच्या घरात पाणी आहे, ही स्थिती आहे या भागातली। त्यामुळे सगळ्या संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। काल आणि आज आपण 2 दिवस सतत पाहतोय तन्मय की लोक मोबाईल चार्ज करायला स्टेशन पर्यंत येतात, लाईट नसल्यामुळे। एवढी दुरावस्था आहे, त्यामुळे कामावरही जाता येत नाहीये, प्रचंड हाल झाल्याचं पाहायला मिळतंय। घरातलं सामान भिजलंय, खराब झालंय, गाद्यांवरती चिखल साचलाय, घरात बसायला देखील जागा नाहीये। तळमजल्यावर राहणाऱ्यांचे हाल तर विचारायलाच नको। शहराच्या अनेक भागात वीज पुरवठा नाहीये, इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प आहे, ऑनलाईन सुविधांचा त्यामुळे उपयोग करता येत नाही। या सगळ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पाण्यातून, ते सुद्धा गुडघाभर पाण्यातून जावं लागतंय। अंबाडी सोसायटी ही एक खूप मोठी सोसायटी आहे या भागातली, तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। वसई विरारमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। मात्र याच पावसाने इथल्या नागरिकांच्या डोळ्यात मात्र पाणी आणलं आहे। सध्या मी उभी आहे विरार इथल्या अंबाडी भागामध्ये आणि आपण पाहतोय की या इमारतीमध्ये अजूनही पाणी आहे आणि त्या पाण्याचा निचरा अद्यापही झालेला नाही। माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की या इमारतीच्या तळमजल्यावर अजूनही पाणी आहे आणि इथल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या गंभीर आहेत। कारण का तळमजल्यावर ज्यांची घरं आहेत त्यांच्या घरात अजूनही पाणी शिरलेलं आहे आणि त्याचा निचरा झालेला नाही। त्यामुळे त्यांच्या घरातलं जे सामान आहे त्याचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि हे जे लोक आहेत ते आपल्या घरात कैद झाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून इथे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे आणि त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क त्यांचा आता तुटला आहे। सगळंच गेलं ना, कपडे, भांडी, बघा ना, आतमध्ये किचनमधलं सगळं साहित्य। आता हे जितकं जमेल तेवढं वर ठेवलं सामान, पण अजून किती वर ठेवणार, अजून कोणाकडे ठेवणार? म्हणजे लोकांच्या पण घरात ठेवायचं म्हटलं तरी तो प्रश्न येतो। लकीली आम्हाला एक घर मिळालं राहायला म्हणून तिकडे राहू शकले मी, अदरवाईज मुश्किल होतं म्हणजे असं।
आता लाईट नाही आली आहे, कसं जाणार? खाली दिसणार नाही आम्हाला, कामाला कसं जाणार कोणी? नुकसान होते नुकसान होतंच आमचं. प्रशासनाला काय सांगाल तुम्ही? प्रशासनाने ते लक्ष दिलं पाहिजे इकडे. संपूर्ण अंधार या बिल्डिंगच्या आतमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. त्यात अजून एक गंभीर समस्या म्हणजे की पाण्याची देखील भीषण टंचाई इथे निर्माण झाली आहे आणि नळाद्वारे जे पाणी येतं ते देखील दूषित झालं आहे आणि चिखलमय हे संपूर्ण वातावरण इथे झालं आहे. पाऊस जरी थांबला असला, ऊन आलं असलं तरी देखील अजूनही इथे पाण्याचा निचरा झालेला नाही. इथल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आता भेडसावत आहे की आमची ही समस्या नेमकी मिटणार कधी? कारण का एकही लोकप्रतिनिधी इथे आला नाही आणि त्यांची विचारपूसही केली नाही. रविवारपासून हे सगळेजण इथे आहेत. आता मी जिथे उभी आहे तिथे गुडघ्या एवढं पाणी आहे. मात्र इथल्या लोकांचं म्हणणं आहे की जवळपास छातीपर्यंत पाणी साचलं होतं. रविवारपासून हे सगळे लोक इथे याच परिस्थितीमध्ये आहेत. मात्र तरीही कोणालाही त्यांची दया आलेली नाही आणि त्यामुळे हे सगळे लोक इथे हैराण झालेत, त्रस्त झाले आहेत आणि हे घर इथलं सोडून जायची भाषा देखील करत आहेत. आता पाण्याचा निचरा कधी होतोय याचीच प्रतीक्षा सगळेजण करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनंत मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, वसई विरार. तेव्हा हे असं आहे तन्मय, अवघड आहे इथल्या लोकांचं. वसई विरारमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड पावसाला सुरुवात झाली. पाणी शिरल्याबरोबर अनेकांच्या घरातले लाईट गेले आणि सोमवारी पहाटे पहाटे पावसानं आपलं रौद्र रूप इतकं दाखवलं की वसईच्या सोबत विरारकर सुद्धा पुरात अडकून पडले. खरं आहे आणि त्यामुळेच काय झालं, अनेक ठिकाणी अजूनही पाणी तसंच आहे. पाण्याचा निचराच झालेला नाही आहे. पुराच्या पाण्यात बंद पडलेल्या गाड्या देखील रस्त्यावरतीच उभ्या आहेत. त्यामुळे परिस्थिती नेमकी काय अजूनही आढावा घेतलाय जुई जाधवनं. पाऊस जरी थांबला असला तरीही अजून वसई विरारकरांच्या समस्या काही थांबेनात. कारण का ऊन पडलंय आणि तरीही पाणी मात्र अजूनही जसंच्या तसं आहे. अंबाडी रोडवर मी आहे सध्या आणि अंबाडी रोडवर आपण इथे पाहतोय की हे पाणी अजूनही तसंच आहे. जवळपास गुडघ्याभर हे पाणी आहे. मात्र या पाण्याचा निचरा अद्यापही झालेला नाही. इथले नागरिक या सगळ्यामुळे त्रस्त आहेत. कारण का जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या ते घेऊ शकत नाही. कारण का दुकानांमध्येही पाणी शिरलं आहे आणि माझ्या मागे ही इमारत आहे. त्या इमारतीची जी सुरक्षा भिंत आहे तीच कोसळून पडली आहे. कारण का पाणी इतकं इथे साचलं आहे. पाण्यामुळे, वाऱ्यामुळे ही जी भिंत आहे ती पडली आहे आणि इथल्या ही जी इमारतीची सुरक्षा भिंत होती आणि तीच कोसळून पडली आहे. त्या व्यतिरिक्त इथे एक ॲक्टिवा आहे, ती देखील इथे अक्षरशः पडली आहे. म्हणजे लोकांच्या